मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाडच्या सरकारी दवाखान्यात आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत सीझर डिलिव्हरी, नेत्रबिंदू ऑपरेशन, एक्स-रे व रक्ताच्या सर्व चाचण्या आणि सर्व सोयी सुविधा रुग्णांसाठी मोफत आहेत। हा सरकारी दवाखाना सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदान ठरणारा असून दररोज असंख्य रुग्ण उपचारासाठी येत असून सरकारी रुग्णालयातील उपचारावर समाधान व्यक्त करीत आहेत। मुरबाडकरांसाठी या दवाखान्याने खुश खबर दिली असून येथे एसी अद्ययायुक्त असे डायलिसिस सेंटर नव्याने उभे करण्यात आले आहे। यामध्ये 5 डायलिसिस मशीन्स, दिवसाला 20 किडनीग्रस्त पेशंटचे रक्त शुद्धीकरण करण्यात येणार आहे। या कामासाठी 1 टेक्निशियन, 2 नर्सिंग स्टाफ, 1 मेडिकल ऑफिसर, 1 किडनी स्पेशालिस्ट हे 24 तास सेवा करण्यात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले। मशीन सांगितलं मी तुम्हाला, चप्पल नसली तरी चालू शकेल ना? हे क्लीन आहे एकदम। नाहीतर तुम्ही आहेतच समजा ऍडमिट करायला काय पेशंटला कुठली इमर्जन्सी आल्यास तसे होऊ शकते, थंडी वाजून इमर्जन्सी कार्ड रेडी असते, त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी आपला डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिसची जी स्टाफ नर्स आहे ती कंटिन्यू रुग्णावर नजर ठेवून असते। फक्त तिला 5 पेशंटच काम आहे, दुसरं काही बघायचं नाही। या इकडे सगळ्या व्यवस्था जाग्यावर आहे। ह्याच्या तुम्हाला पाईप्स दिसत आहेत, त्याच्या वरच्या पाईपलाईन मधून जे पाणी जातं ते ह्या ठिकाणी अलीकडे ह्या ठिकाणी फिल्टर केलं जातं। हे आपल्या शरीरामध्ये डायलिसिस करताना पाणी सोडावं लागतं। डायलिसिस म्हणजे काय, स्वच्छता करणे, म्हणजे जसं आपण घरचं नाली वगैरे साफ करतो त्या पद्धतीनं। तर पाणी सोडताना डायरेक्ट पाणी आपण सोडू शकत नाही, त्याचं जे टीडीएस लेवल आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी ते मॅच झाल्या पाहिजे आपल्या। या 2 संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपल्या ठिकाणी या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सुरुवात झालेली आहे आणि हे डायलिसिस सेंटर अत्यंत अत्याधुनिक अशा डोरा 6000 HD या कंपनीचे आपल्याकडे 5 मशीन्स प्राप्त झालेले आहेत। एका मशीनवर साधारणतः दिवसाला 3 ते 4 पेशंट्स गुणिले 5 म्हणजे एकंदरीत आपल्याला दिवसाला 20 डायलिसिस रुग्णावर ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी पूर्णपणे मोफत सेवा आपल्याला देण्यात येईल। हे सर्व कार्य करण्यासाठी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सरांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर ह्या सेवा ह्या ठिकाणी 24/7/365 डेज पूर्ण वर्षभर चालू राहतील। ज्या ह्या पेशंटच्या उपचारासाठी ह्या ठिकाणी किडनी विकार तज्ञ हे ऑन कॉल भेटीसाठी उपलब्ध असतील, कारण हे सुपर स्पेशालिस्ट आहेत, हे डेली अवेलेबल असणार नाही। त्यानंतर ह्या मशीन चालवण्यासाठी डायलिसिस टेक्निशियन आपल्याकडे अवेलेबल आहे, आपल्याकडे स्टाफ नर्स अवेलेबल आहे, त्यांचा क्लिनिंग स्टाफ, त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। आपल्या प्रिमायसिस मधला एक सेपरेट वॉर्ड आम्ही MOU करून त्यांना हस्तांतर केलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांची जी कार्यवाही ही पूर्ण चालू असणार आहे। या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक नवीन अपडेट मला द्यायचे की आपल्याकडे स्वच्छते संदर्भात वारंवार तक्रारी व्हायच्या अख्ख्या महाराष्ट्रात किंवा ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी, त्यावर शासनाने BSA कॉर्पोरेशन या कंपनी सोबत गव्हर्नमेंटने सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या करारानुसार त्यांचे सफाई सर्व्हिसेस जे आहेत त्या टोटल आम्ही आउटसोर्स केलेले आहेत, जेणेकरून त्यांची सर्व कर्मचाऱ्यांची टीम ज्या पद्धतीने आपण BVGचे लोक बघतो स्टेशनवर, एअरपोर्टवर किंवा हे, तर त्या पद्धतीनं प्रोफेशनल क्लिनिंग या ठिकाणी रुग्णालयाच्या अंतर्गत आणि परिसरात ह्या गोष्टीची सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी स्वच्छतेविषयी जे आजपर्यंत जे प्रॉब्लेम्स यायचे, आपण जे फेस करायचो, त्या गोष्टी या पूर्णपणे याला आळा असेल। नमस्कार, मी डॉक्टर संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुरबाड शहर आणि परिसरातील सर्व जनतेना आवाहन करू इच्छितो की आपल्या या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये
5 बेडचे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर या ठिकाणी सुरुवात केलेले आहे आणि हे पूर्णपणे विनामूल्य आहे. याचा सर्व किडनीग्रस्त रुग्णांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, कारण आमच्याकडे ज्या मशीन आलेल्या आहेत त्या अत्याधुनिक डोरा 6000 HD क्वालिटीच्या मशीन्स असून या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत.